शिवसेना आमदार अपात्रतेवर 10 तारखेला दुपारी 4 वाजेनंतर निकालातील शाब्दिक त्रुटी दूर करण्याचं काम सुरू। विधान भवनामध्ये निकालाचं वाचन होणार। मुख्यमंत्री शिंदेंची धाराशिवमध्ये होणारी सभा रद्द। 10 जानेवारीला फक्त हिंगोलीमध्ये सभा होणार, तर मराठवाड्यामधील इतर सभा फेब्रुवारी महिन्यामध्ये होणार अशी माहिती। न्याय देणारेच आरोपीला घरी जाऊन भेटतात। मुख्यमंत्री शिंदे आणि नार्वेकरांच्या भेटीवर राऊतांची टीका, तर ठाकरे गट माशासारखा तडफडतोय, नितेश राणेंचा टोला। प्रकरण न्यायप्रविष्ट, त्यावर बोलणं योग्य ठरणार नाही। आमदार अपात्रता प्रकरणावरील निकालाबाबत मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। अध्यक्षांच्या निर्णयावर दोनही बाजू सुप्रीम कोर्टात जाऊ शकतात। नार्वेकर अध्यक्ष की कार्यकर्ता कसं काम करतात ते पाहावं लागेल। अनिल परब यांची प्रतिक्रिया। विझलेल्या मशालीचा उजेड पडत नाही। राजापूरच्या सभेतून मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर जोरदार निशाणा। शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत 2 फेब्रुवारीला सुनावणी। ठाकरे गटाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार। जरांगेंच्या विरोधामध्ये उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल। मनोज जरांगेंनी मुंबईत आंदोलन करू नये यासाठी याचिकेवर आज सुनावणी होणार। हेमंत पाटील असं याचिकाकर्त्याचं नाव। तुम्हीच छगन भुजबळ यांना मराठ्यांच्या अंगावर सोडलं, तुमचं खरं रूप समोर आलं। मनोज जरांगेंचा अजित पवारांवर जोरदार निशाणा। दुसरा ताट देणं म्हणजे मराठा समाजाची फसवणूक। आम्ही आमच्या मतावर ठाम। प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या सल्ल्यावर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया। वंचित महाविकास आघाडीमधील घटक पक्ष संजय राऊतांचा दावा, तर प्रकाश आंबेडकरांनी अकोल्यामधून लोकसभा निवडणूक लढवावी, संजय राऊतांची मागणी। मी मुंबईतूनही लढेन, पण आधी जागा वाटपाचं ठरवा। ठाकरे गटाच्या ऑफरवर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया। जागा वाटपासंदर्भात उद्या महाविकास आघाडीची दिल्लीमध्ये बैठक। जागा वाटपावर दिल्लीमध्ये तोडगा निघण्याची शक्यता। खासदार संजय राऊत आज संध्याकाळी दिल्लीमध्ये दाखल होणार। आताच्या मुख्यमंत्र्यांना पट्ट्याची गरज लागत नाही। नाव न घेता फडणवीसांचं ठाकरेंच्या मानदुखीवर बोट, तर राज्य सरकारच्या गळ्यात दिल्लीचा पट्टा। राऊतांचा पलटवार। यवतमाळ वाशिम लोकसभेसाठी शिंदे गटाकडून संजय राठोडांना विचारणा। भावना गवळींच्या विरोधामधलं वातावरण पाहता राठोडांच्या नावाचा विचार। TV9 मराठीला विश्वसनीय सूत्रांची माहिती। माझ्या उमेदवारीवरून विरोधक वावड्या उठवतात। वरिष्ठ पातळीवर माझ्या उमेदवारीबद्दल चर्चा नाही। खासदार भावना गवळींचं स्पष्टीकरण। शरद पवार गटाची मुंबईमध्ये तातडीची बैठक। ईशान्य दक्षिण मुंबई मतदारसंघावरून वाद। ईशान्य मुंबई मतदारसंघ मिळावा, राखी जाधवांच्या कार्यकर्त्यांची मागणी। आव्हाडांकडून कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन। पुणे लोकसभा पोटनिवडणूक घेण्याच्या आदेशाला स्थगिती। मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती। तलाठी परीक्षेमध्ये मोठ्या गोंधळाचा आरोप। परीक्षा 200 मार्कांची असूनही मिळाले 214 मार्क। विरोधकांच्या आरोपानंतर फडणवीसांकडून चौकशीचं आश्वासन। मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत खडाजंगी। पालिका आणि पोलीस आयुक्त बैठकीत गैरहजर असल्यामुळे आमदार आक्रमक। आमदार असलम शेख आणि अमित साटम बैठकीमध्ये संतापले। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी हायकोर्टामध्ये याचिका। आज दुपारी 2:30 वाजता सुनावणी होणार। गोपीचंद पडळकर सुनावणीसाठी उपस्थित राहणार। मुख्यमंत्री शिंदेंना राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचं निमंत्रण। शिवसेनेचा मुख्य नेता म्हणून निमंत्रण दिल्याची शिंदेंची ट्विटरवरून माहिती। बिल्किस बानो प्रकरणामधील दोषींना सुप्रीम कोर्टाचा झटका। सर्व आरोपींची सुटका सुप्रीम कोर्टाकडून रद्द। सुप्रीम कोर्टाने बिल्किस बानो यांच्या सर्व याचिका स्वीकारल्या। बांगलादेशमध्ये पुन्हा शेख हसीना यांचं सरकार। शेख हसीना 5व्यांदा पंतप्रधान होणार। विरोधी पक्षाच्या बहिष्काराचा फायदा। पनवेलमधील सलमान खानच्या फार्म हाऊसमध्ये घुसखोरीचा प्रयत्न फसला। 2 तरुणांना पनवेल पोलिसांकडून अटक। सलमान खानला भेटण्यासाठी घुसखोरी केल्याचं चौकशीमध्ये समोर। बहुप्रतीक्षित शिक्षक भरती प्रक्रियेमधील रिक्त पदांच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यास सुरुवात। 12,000 पदांसाठी भरतीची जाहिरात दिल्याची माहिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठी पाट्या लावण्यासाठी 15 दिवसांचा अल्टिमेटम। मराठी पाट्या न लावल्यास दुकानं सील केली जाणार। पालिका आयुक्त जी श्रीकांत यांचे आदेश।